अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मम्मी मस्त माझ्यासाठी चहा बनवते आणि ती माझ्याकडे बघते. मला अजून मेकअप करायचा आहे, मी तयार झाले जाण्यासाठी तरी ठीक आहे. आणि तो मम्मीचा चहा पण तयार आहे. मी मस्त चहा खाणार आहे, पिणार आहे आणि इथं आज मी 2 डबे पण घेतलेत कारण की यायला 5 वाजता, त्यामुळे जेवण मग आपण तिथंच केलं तरी चालते. तरी मी इथून खाऊन जाते, बट तरी पण आज टिफिन घेतलाय. पाण्याची बॉटल तर घेऊनच जाते मी. सो आता मी तयार होते आणि जाऊया आपण, चला, कारण की ऑलरेडी लेट झालंय मला. आज वारं कसं काय सुटलं. मी आलेली आहे आणि मम्मी म्हटले की आपण थोडंसं झाडं लावूयात. तर झाडं म्हणजे एकच झाड लावणार आहे, ते मोगऱ्याचं झाड आहे. जो देशी मोगरा असतो आपला, त्याला खूप फुलं लागतात. तर ते एका जणांनी दिलं होतं, तर आम्ही इथं पाण्यात ठेवले ते सुकू नये म्हणून. आणि झाडं पण कट केलेत आमच्या इथली, तर ते पण दाखवते की कशी कट केलेत, काय केलं. सो पहिल्यांदा तसलं घ्यायचंय, खंदायचं. कुठं आहे ग? हे आहे ते, जे मी असं खांदू शकतोय, ज्याच्यामुळे आपण ते झाडं लावू शकतो. सो तुम्हाला दाखवते, ते रोप दाखवते. रोप नाही आहे म्हणजे काय ग मम्मी, कांडी दिली अशी आणि ते लावायचं. हे आहे ते, आणि आम्ही त्याला मस्त पाण्यात ठेवलेलं, त्यामुळे ते अजिबात सुकलेलं नाहीये. इथे एक कळी पण लागलेली, पण ते गेली आहे. पण स्वतः हे मी घेऊन जाते. दोन्ही पण आणू का एक आणू? झाडाचा शोध लागलाय. झाडं कट करायला आले होते, सो त्यांनी सांगितलं की हे मटकीचं झाड आहे. झाड का वेल असतो मटकीचा? काय माहिती, ते वेलासारखं तर दिसते पण ते झाड आहे असं ते म्हणलेले. सो यस, तर ते मटकीचं आहे. हे आहे ते गोकर्ण आहे, निळी गोकर्ण. त्याचं मी जी बी आहे ते आमच्या कॉलेजमधून आणलेलं, कारण की आमच्या कॉलेजमध्ये त्याची खूप झाडं आहेत. सो त्यातलं मी एक शेंग आणलेली आणि मग ती परत इथं मम्मीने टाकलेली, ती आपोआप उगवून आले. तर इथं मी मस्त जे मोगऱ्याचं झाड आहे ते लावते. ही मटकी काढायची आहे, त्याला मटकी आल्यानंतर काढ ना. इथं लावते, इथं कोपऱ्यात. इथं तुझ्या उभ्यानं कोणी काढलं होतं गाईज. आता इथं कोपऱ्यात जागा आपल्याला मटकीच आहे. सो मम्मीला म्हणलं त्याची मटकी उदे, मग त्याला काढ. त्याचं तिकडं इथंच आहे, तर इथं आपण मोगरा लावूया, है ना. बस तेवढा. तेवढा बास होतं वेगळं साक्षी. छोटच झाड आहे ते, मग त्याला बुड खाली गेला पाहिजे का नको? आपण काढू काय? काढ ना, ते माती काढ ना अगोदर, किती खड्डा झालाय बघायला येते ते. तिकडून तिकडून काढ, तिकडून. हा, असू दे, काय होत नाही. मग ते एकदम साईडला लावलं की परत ते बाहेर येईल सगळं. दिस इज इंजिनियर. सगळं करू शकतो वेळ पडली तर. हे मी तुमच्यासाठी करते. जाऊ दे, काम होतंय ना, बस. मला माहिती आहे तेवढ्यातच खुश आहे. ते कोणासाठी का होईना. आधीच माझे पाठ अशी दुखायला लागले बसून 5 तास इंटर्नशिपला गेल्यावर. तरी पण खाली करा, सगळे ह्याच्यात मग ओढून काढ ना त्यानं.
सर झाला. दाखव खड्डा. इंजिनियर न काढलेला खड्डा. आता आपण रोप लावूया. साक्षी थांब जरा, मी ही करते डाव्या हातात. एवढ्यावर भास होते वेगळी. हिला कधीच मी केलेलं काम परफेक्ट वाटत ना. हिला करायचंच असते. अजून किती खड्डा पाहिजे, एवढूस झाड आहे. तिला मुळ्या फुल गेलं पाहिजे. साक्षी तूच करू काय करते. तुला मी असा हाणलं होतं खाली. सांगते बघ, एवढं जाते खाली. अजून किती पाहिजे हे बघा. एवढं जाते खाली पूर्ण. सोड. दाबाशी सोड. सरळ आलं. सरळ आहे का? सरळच आहे. पाणी घेऊन मोळ्या वाढायचा परत भरायचा. पाठीमागं आहे ना काहीतरी घ्यायला पाणी. आता आत जाऊ पाणी घ्यायला. हा. आज तुम्हाला आमच्या झाडांची केलेली कटिंग दाखवते. सगळं रिकामच करून टाकलंय. पण सुट्टे वाटते. छान झालं, कारण की आता साप वगैरे याचं भीती असते, त्यामुळे काढून ठेवले. ही बघा एवढा सगळा कचरा आणि झाड आहे बघा. बघा की हात हे बघ. मम्मीला आमच्या कधीच कोणाचं काम आवडत नाही. आता ते झाडं कापलं तर तिला अजून काहीतरी कापायचं. काय कापते का नाही. कैची सापडली गाईच. ही खास झाडं कट करायची कैची आहे. कशाचं बाई, ह्याच्यात काय असेल तर. हे जे आहे ते जास्वंदाचं ते खराब झालेलं असलं आलेलं त्याला, त्यामुळे ते आम्ही सगळंच काढून टाकलं. परत फुटताना नवीन फुटेल. हे आहे कढीपत्ता आपला, आणि हा आहे मोगरा, हे बकुळा, आणि इथं आहे रामफळ. फुलाचं झाड आहे, खूप छान फुल येते, पण त्याचं नाव नाही माहिती मला. तुम्हाला दाखवते आमच्या गुलाबाला किती गुलाब लागले. 3 गुलाब लागले, 2 कळे आहेत. खूप मोठे मोठे आहेत आणि देशी गुलाब आहे, त्याचा वास लय भारी आहे. हे अनंताचं झाड आहे. 35 रुपयाला 1 गुलाब आहे, ते पण कळीवालं गुलाब, असं फुललेलं तर नाही. हा, त्यामुळे एवढे लिंबू काढले. दररोज एवढे निघतात लिंबू. पप्पा सकाळ सकाळी काढतात, पण आज काढले नाहीत, त्यामुळे आम्ही दोघींनी काढले. हे जे मस्त लोणचं तयार करणार आहे लिंबूचं घरच्या. दाखवतो मला लिंबू किती काढलेले आहेत आमच्या घरचे. थोडे गोळा केलेत सध्या, तर अजून उद्या थोडे निघतील, त्यामुळे भरपूर लोणचं होणार आहे.